तुम्ही कितीही आम्हा दोघांना एकमेकांच्या विरोधात उभं करण्याचा प्रयत्न केलात ना, तरी सिद्धू आणि भावनामध्ये तुम्ही अंतर आणू शकत नाही. आम्ही दोघं लढणार, तेही एकमेकांच्या साथीने. हा सिद्धिराज संपतराव गाडेपाटलाचा शब्द आहे. काय बघितलत ना निलांबरी बाई, जरा मनावरती घ्या. दरवेळा ही बाहेरची पोरगी काही ना काहीतरी करते आणि मला एकटीलाच माझा घसा कोरडा करावा लागतो. आणि तुमच्या सासूबाई कप्पच्या कप्प. काहीतरी करा. बोलतं करा त्यांना. आजी, या केसबद्दल आईंचे कान भरण्यासाठी माझ्याकडे एक उत्तम शस्त्र आहे आणि आता वेळ आली आहे ते शस्त्र बाहेर काढण्याची. तेव्हा आता आजी तुम्ही बघाच, भावनाने टाकलेले फासे कसे तिच्यावरच पलटतात ते. जानू, आई, be careful. जावई बापू, हो मला कळलंच नाही. कसा दिवा कलंडला आणि कसं तेल सांडलं. नशीब तुम्ही वेळेवर आलात आणि तुमच्या हातून तेल सांडला होता का? हो हो चुकून. आई, तुमची मुलगी प्रेग्नेंट आहे आणि जो जिना ती रोज वापरते त्या जिन्यावर तुमच्या हातून तेल सांडलं होतं. चुकून झालं जावई बापू. अहो मी तर दुपारात घेऊन निघाले होते वर आणि अचानक मलाच कळलं नाही हो कसं झालं ते. सासूबाई बघा ना, दिवा कलंडला तेल सांडलं. अपशकुन तर नाही ना? लक्ष्मी, अगं अपशकुन वगैरे काही नसतं. तेल सांडलं हेच भयंकर आहे, बाकी काही नाही. हो ना, म्हणून मी ताबडतोब कपडा आणायला गेले होते पुसून काढायला, पण तेवढ्यात आपली आणि तुम्ही नसताना ती पडली असती तर? मी रोज तुमच्यावर तिची जबाबदारी टाकून ऑफिसला जातो आणि तुम्ही अशी काळजी घेताय तिची. नाही, तुमचं बरोबर आहे. चूकच झाली, मला खरंच माफ करा. पण आपण एक काम करूया जावई बापू, ताबडतोब आपण ना जान्हवीची राहण्याची व्यवस्था खालच्या खोलीत करूया. हो, म्हणजे असं काही पुन्हा व्हायलाच नको. हा चालेल ना सासूबाई? यापुढे शांत, रडणं थांबव.
हे बघ, काहीही घडलेलं नाहीये, सगळं काही व्यवस्थित आहे. आणि नशीब ते आले आणि तुला काही हो, तू शांत हो, तू रडणं थांब. मी ठीक आहे. हं. जयंत, मला तुझ्याशी बोलायचं, जरा वर चल. मी असं म्हटलं, मला तुझ्याशी जरा बोलायचंय, वर चल. आई, येतो. तू सांभाळून पण आपण तुझी व्यवस्था खालीच कर. हो आई, हो, आले. ये जयंत. तू ठीक आहेस ना? हो आई. जाऊ भाऊ, पुन्हा असं होणार नाही खरंच. नाही, तुमचं बरोबर आहे, मी काळजीपूर्वक सगळं करायलाच पाहिजे. वेंदळ्यासारखं. सासूबाई, देवाची कृपा, देवाची कृपा की आपल्या जानूला काही झालं नाही. सिद्धू, सिद्धू कुठे? ते फोनवर कोणाशी तरी बोलायला खाली गेलेत. तुझ्या केस संदर्भातच कोणाकडे तरी मदत मागत फिरत असेल माझा लेक. तसंही दिवसभर तुझीच कामं करतो. नाही, मी नाही. नाही, मला तुझ्या स्पष्टीकरणाची काहीही गरज नाहीये भावना. माझ्या मुलाने तुझ्या मागे पुढे केलं ना तरी मला त्यात काही दुःख नाहीये. हा, आधी मला वाईट वाटायचं जेव्हा मी तुमचं लग्न स्वीकारलंच नव्हतं. पण एका क्षणी माझ्या लक्षात आलं की माझा मुलगा तुझ्या प्रेमात इतका वाहवत गेलाय की माझ्या विरोधाला काही किंमतच नाहीये. असो, मला दुःख फक्त ह्याच गोष्टीचं वाटतंय की माझा मुलगा तुझ्यासाठी इतकं काही करतो पण तरीही तुझ्या मनात त्याच्याबद्दल यत्किंचितही भावना नाहीये. अहो नाही काकू, असं नाहीये. सिद्धिराज इतका हक्काचं दुसरं कोणीच नाहीये माझ्या आयुष्यात. तू म्हणतेस तर तसं असेलही, पण अजूनही सिद्धूचा तू नवरा म्हणून स्वीकार केलाच नाही. खोटं आहे का हे? बघितलं, तुझ्या गप्प राहण्यातच मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आणि हेच खटकतं मला. नाही, मान्य आहे मला की माझ्या मुलाने जबरदस्ती तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, पण अनिच्छेने का होईना तू लग्न केलंसच ना. गृहप्रवेश करून ह्या घरात आलीसच ना तू. अगं, मग मान्य केलेलं लग्न स्वीकारायला काय हरकत आहे? नाही, मी बघतेय ना, या घरात आल्यापासून तुझी काही ना काहीतरी कारण चालूच आहेत. आधी काय तर सिद्धू तुला आवडतच नव्हता, मग त्या मुलीला घरात आणून ठेवलंस तू, आणि नंतर मग तिच्या मागे पुढे करत तुम्ही तुमचा संसार होऊच दिला नाहीत. आणि आता ती गेली आहे ना त्या बोर्डिंग स्कूलला, मग आता हे काय नवीन काढलंयस? नाही काकू, उलट तुम्ही माझी कान उघडणी केल्यानंतरच माझ्या लक्षात आलं की मी श्रीकांतच्या केसचा पुढे काही विचारच केला नव्हता. अच्छा, म्हणजे हे खापर सुद्धा तू माझ्याच माती मारतेस? अगं, मी तुला काय उद्देशाने बोलत होते आणि तू त्याचा काय अर्थ काढलास भावना? अगं, मी तुला म्हणत होते की मागचे सगळे पाश सोडून दे, विसरून जाते. तुझ्या न झालेल्या नवऱ्याची मुलगी जी तू स्वतःच्या पदरात घेतलीस ना, तिला सोड, तिला विसर, असं मी म्हणत होते. तिला तिच्या आत्याकडे सोडून ये हे समजवण्याचा प्रयत्न करत होते तुला. पण तू हे समजून घेण्याऐवजी स्वतःच्या संसारामध्ये आणखीन एक अडथळा निर्माण केलाय. असं नाहीये काकू, मी याचा माझ्या आणि सिद्धिराजच्या नात्यावर नाही परिणाम होऊ देणार. तुम्ही म्हणताय तसं मी आले तेव्हा मला सिद्धिराज बद्दल मायेची, प्रेमाची भावना नव्हती. पण अहो, आता चित्र बदलतंय हळूहळू. आमच्यात अंतर कमी होतंय. आम्ही एकमेकांना समजून घ्यायला लागलोय. आमच्यातला मोकळेपणा आता वाढतोय. आणि आता कोणाही पेक्षा जास्त जवळचे वाटतात मला सिद्धिराज. आमच्यातला विश्वास वाढत चाललाय. अहो, म्हणून तर मी या प्रकरणात त्यांची मदत घेतेय. वाह, छान हा भावना. म्हणजे हक्काचं म्हणून तू चक्क आधीच्या नवऱ्याचे केस सोडवण्यासाठी माझ्या सिद्धूचा वापर करून घेतेस. आत्ताच्या संसाराचा विचार करायचा तर तू आधीच्या गोष्टी उगाळत बसलीयस. ही कुठली जगाची रीत आहे ग? असा संसार करायचा असतो हे शिकवलंय तुझ्या माहेरी? दरवेळेला म्हणत असतेस ना की माझ्या आई वडिलांनी हे शिकवलं, ते शिकवलं. असा संसार करायला शिकवलंय तुला? काकू,
प्लीज माझ्या आईबाबांबद्दल नका ना बोलू. मग काय बोलू सांग ना. हे बघ तुम्ही दोघेही लहान आहात तरी सुद्धा तुम्ही घरच्या मोठ्यांना बोलत असता. मी तुझी सासू आहे पण तरीही तुला माझं बोलणं कधीच महत्वाचं वाटत नाही. सिद्धू सुद्धा बघ ना आजीचं बोलणं सरळ उडवून लावतो. तुम्ही दोघं तुझ्या सासऱ्यांना मान सुद्धा देत नाही. अहो नाही, आम्हाला तुम्हा सगळ्यांबद्दल खूप आदर वाटतो. ते बघितलं ना मी मगाशी. एवढाच आदर असता ना तर अशी निघून आली नसतीस. काकू काकू थोडा विश्वास ठेवा ना माझ्यावर प्लीज. हो मग नको नोंदवूस तक्रार. नको त्या ऍक्सिडेंट करणाऱ्या माणसाला शोधायला जाऊस. विसरून जा सगळं आणि तुझं संपूर्ण आयुष्य फक्त सिद्धूच्या अवतीभोवती गुंफून घे. चालेल. तुला ऐकायचं होतं ना मी तुला कुठली शिक्षा देणार आहे तर आता ऐक. आजवर जसं तू मला या घरात कोंडून ठेवलं होतंस, मला या घराबाहेर पडू दिलं नाहीस, मी कोणाशी बोललेलं तुला अजिबात आवडायचं नाही, चालायचं नाही, हो ना? इतकं की मला माझ्या घरातल्यांपासून लांब ठेवलंस. मी घरातून कुठे जाते का, पळून तर जात नाहीये ना, घरात काय करतेय, कोणाशी फोनवर बोलतेय का, हे सगळं बघण्यासाठी मला त्या CCTV कॅमेऱ्याच्या नजर कैदेत ठेवलंस ना. आणि असंच अजून काय काय केलं असशील कुणाच ठाऊक. ही सगळी बंधनं घातलीस ना माझ्यावर. तसंच आता एक बंधन मी तुझ्यावर घालणार आहे. जयंत, माझ्या आईकडे आणि माझ्या आजीकडे पुन्हा या अशा नजरेने बघायचं नाही. माझ्या आईचं आणि माझ्या आजीचं माझ्यावर अमाप प्रेम आहे. माझी आई मला त्रास होईल असं कधीच वागणार नाही. आता पण खाली जे काही झालं ना तो फक्त आणि फक्त अपघात होता. आणि जर का हे तुला समजत नसेल ना तर हा तुझा प्रॉब्लेम. पण माझ्या आईपासून आणि माझ्या आजीपासून 2 हात लांब राहायचं जय. नाही तुझ्या मते मी दुर्बल असेन, तुझे सगळे अन्याय मी सहन करत असेन, तुझा त्रास सहन करत असेन. जरी तुला असं वाटत असलं ना जय तर हे समजू नकोस मी तुला प्रतिकार करू शकत नाही किंवा माझ्यामध्ये तुला प्रतिकार करायची ताकद नाहीये. मी वीक पॉइंट आहे ना तुझा. मग जर का आता तुला असं वाटत असेल की आपला संसार सुखाचा व्हावा, सगळं काही सुरळीत चालू राहावं, मी तुला सोडून कुठेही जाऊ नये, तर आता मी जे काही सांगेन ते तुला ऐकावंच लागेल. जयंत, माझ्या आईच्या आणि माझ्या आजीच्या केसाला धक्का जरी लागला ना तरीही मी ते खपवून घेणार नाही. गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेव. सुपर्णा, एका हॅपी फॅमिलीचं चित्र फिसकटायला सुरुवात झाली आणि त्या भावनाच्या डोक्यावर तुझ्या भावाचा ऍक्सिडेंट कोणी केला हे शोधायचं भूतच लागलंय. आणि त्यामुळेच आज ती आणि सिद्धू दोघेही पोलीस स्टेशनला गेले होते तक्रार नोंदवायला. पण पोलिसांनी त्यांची तक्रारच घेतली नाही म्हणे. पण ते काही असो, आता हा खेळ सुरू झालाय सुपर्णा. आणि त्यामुळेच इथून पुढे मला तुझी गरज लागेल. आणि मला खात्री आहे तू तुझ्या भावासाठी मला नक्की मदत करशील.
होय बाबा, बस झाला आता. तुम्ही आणि आई आमच्या संगत चला आमच्या घरी. तिकडच राहा आता. इथं नको आई बाबा. नाही म्हणजे आमचं घर जरी लहान असलं तरी मन मोठं आहे. हा मोठे, मग या घराचा घर खर्च कोण देणार? मी एकट्याने करायचा? एकट्याने म्हणजे? हा म्हणजे आम्ही दोघांनी करायचा. संतोष, त्याची काळजी तू नको करूस. वेंकी, आरती, आम्ही इथनं निघून तुमच्या घरी यावं अशी आमची इच्छा नाहीये. उलट आमचं स्वप्न हे आहे की तुम्ही दोघांनी पुन्हा आपल्या घरात यावं. तुमचं की भाड्याचं? संतोष, हे घर जरी भाड्याचं असलं ना तरी एक ना एक दिवस आमचं घर नक्की होणार आहे. बाबा, रिटायरमेंटच्या वेळी कोण घर बांधतं का? हा? का नाही? रिटायरमेंट नंतर गाडी आलीच ना, तीही त्यांच्या पुण्याईवर. तसंच घरही होईल काहीतरी चमत्कार. मीना, लक्ष्मीला फोन करूया. हो बाबा. थांबा बाबा, मीच लावते. बर. संतोष, एक गोष्ट लक्षात ठेव. वेंकीचा फोन तू दुरुस्त करून देणार आहेस, तुझ्या खर्चाने. असं काय करताय बाबा? मी काय मुद्दाम नाही केलं, चुकून लागला धक्का. मी तुला विचारत नाहीये, सांगतोय. जानू, आरतीचा फोन आहे. आई, तुम्हाला काहीतरी आई, तुमचा चेहरा असा का दिसतोय? अगं काही नाही, ते काय झालं, अगं फोडणी घातली आणि एकदम दूरच झाला ग. शिंकाच यायला लागल्या मला. तू फोन का केलास? तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. आरती, थांबा, वहिनींची बोला. आई, गाडी आली आपल्याकडे. तुम्ही पूजा केलीये, पण आता आपल्या दारात आली म्हटल्यावर मी ओवाळून घेते. हो ना? करा करा करा, नीट कर. हा, घ्या. आनंदानी घर भरले आपले, प्रेमळ साथीने हे कुटुंब नांदते. मन कधी ते दुःख इथे साहते, घर सारे सुखी नाहते. ही कुसुमाईची वडिलांच्या छायेची, घर हे जण पृथ्वीवरी स्वर्ग वाटते. लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास. ए पोरीनो, हा तराजू पूर्णपणे फुलांनी मढवा. पण एक लक्षात असू द्या, कुठलीही कमतरता होता कामा नये या सजावटीमध्ये. होय. एका राजकारण्याच्या घराण्यासाठी ही पूजा अत्यंत महत्वाची आहे. एकदा का माझा संपत उत्तम रीतीने तुळा पार पाडली की माझ्या संपतला आमदार होण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही. काय संपत? हा दादा, काय मदत ए करायची? लक्षणे,
थांब. आता काय झालं? काय झालं काय? ही इथं कशासाठी आली आहे? या पूजेच्या ठिकाणी किंवा पूजेच्या अवतीभवती सुद्धा ही मला दिसता कामा नये, समजलं? हे बघ सिद्धू, निवडणुकीच्या आधीची ही तुळा विजय निश्चित करणारी असते अशी धारणा आहे आपल्या गाडे पाटील घराण्याची. अरे गेली कित्येक वर्ष यांनी आमदार व्हावं असं स्वप्न बघतोय आपण सगळे. तू आता त्यात विघ्न आणू नकोस. अगदी बरोबर. आजची तुळा कोणताही खंड न पडता पूर्ण झाली पाहिजे, समजला? पण भावना मॅडम काय विघ्न आणणार आहेत? काय ते तुमचं तुम्हालाच माहिती. आता तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला, ज्याचा आम्ही स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. मग कुणा सांगावं तुमच्या मनात परत काय येईल आणि काय कराल? आजी, सिद्धिराजची पण अगदी मनापासून इच्छा आहे की त्यांच्या वडिलांनीच निवडणूक जिंकावी. पण भावना, सिद्धूच्या वागण्यावरनं तसं अजिबातच जाणवत नाहीये. सिद्धूने तक्रार मागे घ्यायला साफ नकार दिलाय. खरंच तू काय जादू करतेस काहीच कळत नाहीये. वा, माझ्या सासूबाईंचे कान जरा फुंकले की त्याचा चांगलाच फायदा होतो. आणि हो, आज फक्त तुलाच नाही तर सिद्धूला सुद्धा या पूजेच्या ठिकाणी कुठेही फिरकू देणार नाही, की कशालाही हात लावू देणार नाही, कळलं? आई, आई अहो, सिद्धूचा राग मला सुद्धा आलाय. त्याने भावनाला मदत केली आहे हे चुकलंच आहे त्याचं. म्हणजे भावनानी पूजेपासून लांब राहणं इतकं पुरेसं नाहीये का? कशालाच हात लावायचा नाही हा नियम सिद्धूसाठी का? काय आहे ना रेणुका, तुझ्या हे लेकावर सिद्धूवर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थितीच राहिलेली नाहीये. कारण हा बायकोचा पदर धरून कधी मम म्हणेल काही सांगता येत नाही. त्यामुळे हे जर छान साध्य करायचं असेल तर त्यावरती एकच उपाय आहे. या पूजेभोवती, या तराजूभोवती कुंकवाचं किंवा रांगोळीचं एक रिंगण आखायचं. आणि हे रिंगण या दोघांसाठी लक्ष्मण रेषा असते. या रिंगणाच्या त्या दोघांनी पाऊल सुद्धा ठेवता कामा नये. एक लक्षात ठेव रेणुका, ही जबाबदारी तुझी. हे रिंगण तू आखायचं, समजलं? बघितलंस ना भावना, आज तुझ्यामुळे माझा मुलगा भरडला जातोय. हो नाही काकू, मला खरंच कळत नाहीये तुम्ही हे सगळं का करताय. लग्नानंतर भावना मॅडम घरात आल्यापासून त्या अपशकुनी आहेत याचं सतत भांडवल करताय. पण तुम्ही हे सोयीने विसरताय की गोकुळ अष्टमीच्या दिवशी, दहीहंडीच्या दिवशी आणि गणपतीच्या दिवशी काय घडलं होतं. ज्यांना तुम्ही अपशकुनी ठरवताय ना त्यांना खुद्द देवाने स्वीकारलं होतं.
आजी, अगं सिद्धूने पक्षासाठी किती काही केलंय आणि आता या कार्यक्रमापासून त्याला दूर लोटणं म्हणजे ठीक आहे, असंच असेल तर मी आणि भावना मॅडम तुळेला थांबणार नाही. चला मॅडम, आपण रूम मध्ये जाऊन बसूया. मला माहितीये ही तुळा पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक होतात. तुमच्या पप्पांनी आमदार व्हावं हे स्वप्न तुम्ही बघितलं. नुसतं पाहिलं नाही तर तुम्ही जगलायत ते स्वप्न. त्यामुळे इतर कोणासाठी नाही पण तुमच्या स्वप्नासाठी मी इथे बाजूला उभं राहून का होईना ही तुळा पाहणार आहे. आपण थांबूया, आपण इतर कुठे हात नको ना लावायला, पण बाजूला उभं राहून का होईना बघूया हे तुळा. सिद्धिराज, मला खात्री आहे आपण दोघंही अपशकुनी नाही होत, पण इथे कुणाला तसं वाटत असेल तर आपण नको कुठे शिवाशिव करायला. बाजूला थांबू. जनसेवा पक्षाच्या विजयासाठी तरी आपण इतकं करूच शकतो ना. सिद्धिराज, माझ्या पायगुणाचा वाईट परिणाम इथे कशावरही व्हायला नको असं मला वाटतंय. मला माहितीये आपला या सगळ्यावर विश्वास नाहीये, पण कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ नको. तुम्ही नका ना वाईट वाटून घेऊ. तेव्हा एक लक्षात ठेवायचं, ही तुळा पूर्ण होईपर्यंत हे रिंगण ओलांडून तुम्ही दोघांनीही आत पाऊल टाकायचं नाही. समजलं? अरे गुरुजी, नमस्कार. 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 तयारी झाली का? हो, सगळी तयारी झाली. आता कधी एकदा ही तुळा संपन्न होते आणि हा विजयी होतो असं झाले बघा. हे इथे कशासाठी? मी तयारीत तर हे काही सांगितलं नव्हतं. त्याचं काय आहे ना गुरुजी, मी एक नवस बोलले होते. म्हणजे ही जी तुळा आपण करतोय ती रिंगणाच्या आतमध्ये करावी. आणि कसं आहे ना, कुणाची वाईट सावली पडणार नाही या पूजेवरती. आणि या तुळेच्या कार्यक्रमात विघ्न येता कामा नये म्हणून. हेच आवडतं मला तुमच्या कुटुंबाचं. तुम्ही कुठलंही कार्य असू द्या त्याला तन मन धन झोकून देतात. आता आणखी एक गोष्ट, ही तुळा सुरू झाल्यावर मध्ये थांबायला नको. संपतरावांची तुळा श्रीफळाशी होणार आहे. मी मंत्रपठण करत असताना एक एक श्रीफळ त्या पारड्यात पडायला हवं. त्यात खंड पडायला नको. खंड म्हणजे पराभव, खंड म्हणजे विरोधी पक्षाचा विजय, हे लक्षात ठेवा. आता मला हे सांगा की पूजेला कोण बसणार आहे? म्हणजे तुळा संपतरावांची आहे म्हणजे आधिराज किंवा सिद्धिराजला बसावं लागेल. त्याचं काय ना गुरुजी, आमच्या धाकट्याने असे दिवे लावलेत की यंदा त्याला आम्ही पूजेचा मान देऊ शकत नाही. पण आमच्याकडे पर्याय आहे कुठे? आमच्या वंशाला तर 2च दिवे. हे दोघं करतील पूजा. हो चला गुरुजी, पूजा सुरू करा. म्हणजे वेळ टळून जायला नको. सूर्योदयाच्या अगोदर ही संपूर्ण तुळा संपन्न व्हायला पाहिजे, नाही? चला. अरे अहो, सासूबाई, तुम्ही शिकवलेली पाककृती आहे. आणि आपल्या जानूचा आवडीचा पदार्थ आहे. ओळखा पाहू काय करते मी.
बरं त्याच्यामध्ये काजू बदाम छान तुपात परतून घाल ना जरा जास्तच आहे. बरं सासूबाई. अरे काय करते? बघाच आता तुम्ही, चांगला सुखामेवा खरपूस भासते, घरभर वास दरवळेल. मग तुम्ही बघाल तुमची बायको कशी दुडू दुडू धावत येते. तिच्या आवडीचा पदार्थ करते, खीर. खीर पुरीचा बेत आहे आज. तुम्ही पण खाणार ना? खीर पुरी, एवढं हेवी जेवण? हा हो, पण काय आहे, जानूला खूप आवडते खीर. तिच्या अगदी आवडीचं आहे हे. आणि तुम्हाला एक सांगू का, असं आवडीचं खाल्लं ना की गरोदर बाई खुश होते, अशी आतून प्रसन्न होते. त्याचा बाळाला पण फायदा होतो. पण आई, खीर पुरी म्हणजे फक्त काब्स, आणि जानूने आता जास्तीत जास्त प्रोटीन खायला हवं. म्हणजे भाज्या, सॅलड्स, फळं, उसळी असं जेवायला हवं. आणि तेही लाईट, म्हणजे पचायला हलकं अन्न. नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण आज खाऊ द्या तिला खीरपुरी. अहो, आई आहे मी तिची, मला सुद्धा तिचे लाड करावेसे वाटतात की नाही. पण आता तिच्यासाठी चांगलं काय ते महत्वाचं आहे ना आई. नाही, बरोबर आहे तुमचं. मी काय म्हणते, आजचा दिवस माफ करा. आज खीरपुरी खाऊ द्या तिला. पुढे काळजी घेते मी नक्की. सॉरी आई. जानूसाठी आता प्रत्येक मील खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हवं तर खीरपुरी आपण खाऊ. मी जानूसाठी काहीतरी प्रोटीन रिच बनवतो. थांबा. असं काय करताय जावई बापू? अहो, घरीच बनवलेलं मी स्वतः बनवते ना. काही नाही होणार तिला. खाऊ द्या तिला हे. आई, पण मी सगळा रिसर्च केलेला आहे. जानूसाठी जास्तीत जास्त प्रोटीन आणि फॉलिक ऍसिड असलेलं जेवण आता चांगलं आहे, आणि ते या खीरपुरीमध्ये नाही आहे. जानूने रोजच जवसाची चटणी खायला हवी. एक काम करूया, आपण त्याला आता हे नको देऊया. एक मिनिट जावई बापू, हे सगळं तुम्ही ते त्या इंटरनेटवर वाचून मला सांगताय का? हो, फक्त वाचून नाही, ट्रायड अँड टेस्टेड थिअरी. अहो, हे असंच घरचं पौष्टिक खाऊन मी चांगल्या बाळांना जन्म दिलाय, तेही सुदृढ आणि सशक्त. काहीही होत नाही हे खाऊन. अहो, गरोदरपणात बाई 2 जीवांची असते. त्यात खाऊन पिऊन थोडंसं वजन वाढलं तर काही हरकत नाही, वाढतंच. असं काही नसतं आई. 2 लोकांचं खायची काहीच गरज नसते. लक्ष्मी, अगं आपल्या वीणाच्या बाळणपणाच्या वेळी सुद्धा तिचं रक्त कमी झालं होतं, आठवतंय ना तुला? आणि तेव्हा तूच काहीतरी केलं होतंस. हो ना सासूबाई, गरोदरपणात बाहेरची औषधं द्यायची किती भीती वाटत होती आपल्याला. म्हणून आपणच तिला बीटाचे अगदी पौष्टिक पदार्थ करून घातले खायला. मग अगं म्हणून तर तिचं रक्त वाढलं लवकर लवकर. हो ना. आणि आपल्या मंगलच्या वेळेला सुद्धा तुम्हाला सांगते जावई बापू, नाही म्हणजे जुई होणार होती तिला, त्यामुळे जरा तब्येत खालावलीच होती तिची. तेव्हा चांगले मेथीचे, डिंकाचे लाडू करून खायला घातले. अगं त्याच्यामुळे तर तिचं बाळणपण व्यवस्थित झालं, तिला कसलाही त्रास झाला नाही. छान बाळणपण पार पडलं तिचं. किती फायदा झाला माहितीये का मंगलला त्याचा, जावई बापू? तुम्ही माझं काहीच ऐकणार नाही आहात का? ऐकणार हो, जावई आहात तुम्ही, तुमचं ऐकणारच आम्ही. फक्त आजचा दिवस ऐकणार नाहीये. आज माफ करा आणि ही खीरपुरी आमच्या जानूला खाऊ द्या. जयंतला का कळत नाहीये, आई जे काही करते ते माझ्या चांगल्यासाठी, माझ्या फायद्यासाठीच करते. पण नाही, जयंत ही गोष्ट ना कधी समजून घेणार ना कधी खपवून घेणार. ह्या दोघी तरी का वाद घालतायत जयंत बरोबर? नाही जानू, आता या सगळ्यावर तुलाच लक्ष ठेवायला हवं. जावई बापू, अहो विश्वास ठेवा. अहो, पूर्वापार चालत आलेलं आहे. जे घरात गरोदर बायकांना खायला घालतात ना, तेच बनवते मी. आणि हे खाऊन जानूला किंवा तुमच्या बाळाला काहीही त्रास होणार नाही, कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही. खरंच सांगते मी. नका इतकी काळजी करू. तुम्ही पानं घ्या. चला चला. अगं ये लक्ष्मी, अगं तू जानूची आई आहेस, सगळं स्पष्टीकरण द्यायची काही गरज नाहीये. आटप लवकर, जानूची जेवायची वेळ झाली. आणि हो, तुपाचा हात आखडता ठेवू नकोस. हो हो सासूबाई, काही काळजी करू नका. जावई बापू, आजचा दिवस
तुम्हाला पण आवडेल बघा. तुम्ही पानं घेताय ना? या जर माझं काहीच ऐकणार नसतील तर मलाही यांना दाखवून द्यावं लागेल की हा जयंत माझ्या जानूच्या हेल्थसाठी वाईट असलेली एकही गोष्ट तिच्या पोटात जाऊ देणार नाही. आता जेवणाच्या टेबलवर काय होतंय बघा. अरे पप्पा सावकाश. मी पकडलाय, तुम्ही बसा. बघितलं ना, बघितलं या पोरीची सावली सुद्धा किती अपशकुनी आहे ते. तुम्हाला पण हातपाय दिलेत ना देवाने, कधीतरी काहीतरी करत जा, वापरा. सिद्धू बाबा नेहमी सगळ्यांची मदत करत असतो. गुबू गुबू करता. आता औक्षण करून घ्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. सिद्धिराज, तुम्ही नका ना असा चेहरा पाडू. तुम्हाला नाही सूट होत. अहो, पूजेजवळ फिरकायचं नाही असं सांगून सुद्धा जो मुलगा स्वतःच्या वडिलांच्या मदतीला धावून जातो, कशाचाही विचार करत नाही, त्याची मान अभिमानाने उंचावली पाहिजे. असा चेहरा नाही पाडायचा. तसं माझ्या नजरेत हळूहळू ती उंचावते, पण तुम्ही नका ना नाराज राहू. छान हसा बरं, हसा.